बाबासाहेब भडवळकर आणि सचिनजी भडवळकर वायरमन सत्यवंजी लाडाला विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नमस्कार, मला जरा आपल्या गावकऱ्यांकडून त्या मंदिराविषयी थोडी माहिती द्या. नमस्कार. श्रीदेवी चंडिका आणि श्रीदेवी वाघजाई यांच्या नूतन मंदिरामध्ये आपण आज उभे आहोत. दिनांक 11 एप्रिल 2026 आणि 12 एप्रिल 2026 असे 2 दिवस आपण हा जीर्णोद्धार सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. कालच आपण आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितलं की जुनं मंदिर हे आमचं जंगलामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये होतं आणि खरं म्हणजे मंदिराची जागा बदलणं हे काही सोपं नव्हे. आपण घराची जागा सहज बदलू शकतो, पण देवाच्या घराची जागा बदलणं हे सोपं नव्हे. पण धरणाचा प्रकल्प आल्यामुळं हे मंदिर आपल्याला स्थलांतरित करावं लागलं. त्यासाठी आम्हालासुद्धा देवीचा कौल घ्यावा लागला आणि देवीनं ज्या जागेला पसंती दिली त्या जागेमध्ये आज हे नूतन मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. 2 दिवस हा जीर्णोद्धाराचा सोहळा संपन्न होतोय. हा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी जुन्या मंदिरामध्ये देवांची तत्त्व उतरवणं हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि नंतर त्याच दिवशी दुपारी या ठिकाणी या वास्तूची वास्तुशांत या ठिकाणी केली गेली. तसंच ज्या नूतन मूर्ती आम्ही घडवल्या आहेत या नूतन मूर्तींवरती जे अभिषेक आहेत ते अभिषेक आणि पुढचा सगळा त्याच्यावरचा सोपस्कार हा या ठिकाणी केला गेला. आज 12 तारखेला या नूतन मंदिरामध्ये होम हवन आणि त्याचबरोबर त्या नूतन मूर्ती आहेत या नूतन मूर्तींना प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली. नूतन मूर्तींची स्थापना ही या ठिकाणी आज करण्यात आली. कलशारोहणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यानिमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजासुद्धा आज या ठिकाणी संपन्न झाली. हा आमच्या गावच्या दृष्टीनं अतिशय एक ऐतिहासिक सोहळा हा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. त्यानंतर महाप्रसाद झाला आणि संध्याकाळी पुन्हा आमचा हळदी कुंकू, त्याचबरोबर या मंदिरासाठी ज्यांनी जे योगदान दिलेलं आहे, ज्यांनी देणग्या दिलेल्या आहेत, तनमन धनाने ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आम्ही संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. असा हा 2 दिवसाचा सगळा कार्यक्रम या ठिकाणी होईल. जरा तुम्ही काका मला जरा तुमचा एक आनंद सांगा. मला खूप आनंद झाला आहे कारण आमचं चंडिका मातेचं आणि वाघजाई मातेचं मंदिराचा जीर्णोद्धार होतोय. खरोखरच 500 वर्षापूर्वीची परंपरा आहे. आमचं मंदिर आहे. आम्ही मागच्या वेळी तांबे सरांनी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं मागच्या तुमच्या मुलाखतीमध्ये, ही परंपरा खूप मोठी आहे. हे मंदिराचं स्थलांतर होणं शक्य नव्हतं, पण धरणाच्या माध्यमातून हे पाण्याखाली धरण आपलं हे मंदिर जात असल्या कारणाने आम्हाला नाईलाजास्तव या ठिकाणी स्थलांतर करावं लागलं. हे मंदिर आहे, इथली जी स्थापना आहे, देवीची स्थापना ही स्वयंभू आहे. 500 वर्षाचा इतिहास आहे त्याला. मी आमच्या गावातील किंवा इतर लोकांशी संपर्क साधला असं कळलं की आमची पालखी किंवा आमचं जो देवस्थान आहे हे इतर गावाशी जोडलेलं आहे आणि ज्या पालखी यात्रेचा सुद्धा जो कार्यक्रम होतो ते माहिती घेतला असं 3.5 वर्ष वा 350 वर्षापूर्वीची परंपरा यात्रेची सुद्धा. असं जुनं मंदिर आमचं चंडिका वाघजाई मंदिर आहे आणि खरोखर जे पावणारं मंदिर आहे. की तुम्ही जर आजूबाजूला माहिती घेतली तर हे याची परंपरा अनेक वर्षापासून इथे नवस केले जातात आणि हे ते पूर्ण होतात. चंडिका माता वाघजाई माता यांच्यासमोर जर आपण आपल्या मनोभावना चांगलं व्यक्त केला तर संपूर्ण पूर्ण होतात. हा अनुभव गावाचा नाही तर ह्या पंचकृषीचा अनुभव आहे. तर तुम्हाला मी आवाहन करेन सर्वांना की तुम्ही या मंदिरामध्ये या. चंडिका मातेचा, वाघजाई मातेचा आणि संपूर्ण आमचे दोन्ही ग्रामदेवत आहे, बैरी चंडिका, वाघजाई, झोलाई, जोगेश्वरी. आमचं दुसरंही मंदिर आहे बैरी, झोलाई, जोगेश्वरी हे मंदिर आहे. हे 5ही देवस्थान पावणारी देवस्थान आहेत आणि ह्याच्या तुम्ही दर्शनाला जर आलात तर खरोखरच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका नाही. तुम्ही ज्या अडचणीमध्ये असाल त्या अडचणी दूर करण्यासाठी आमच्या मातेच्या चरणी जर तुम्ही आलात तर खरोखरच तुम्हाला त्याच्यातून आमची ग्रामदेवता दैवत तुम्हाला नक्कीच मार्ग काढेल. कारण हा आमचा अनुभव आहे.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमच्यावर अनेक संकट येतात, अनेक निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही माणूस आहोत तर आम्हाला सुद्धा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पण या प्रसंगाला योग्य मात करणारी आमची ग्रामदेवता आमच्या पाठीशी असल्याकारणे आम्हाला कुठल्याही पद्धतीचा दगाफटका होत नाही. तुम्हालाही सगळ्यांना आवाहन करेन की आज नूतन मंदिर खूप सुंदर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही पुन्हा निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये या आनंद घ्या, आशीर्वाद घ्या सर्व देवतांचा आणि तुमचे मनोभाव जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला त्याची प्रचिती मात्र येणारच आहे. तुम्ही सगळ्यांनी या आणि ह्या नूतन मंदिराचा तुम्ही अनुभव घ्या, आनंद घ्या. मंदिरामध्ये प्रवेश करून सुंदर वाटते. आजूबाजूला आता धरणाचा प्रकल्प सुरू होणार आहे. या ठिकाणी पर्यटन सुद्धा होणार आहे. 1 वर्षभराच्या नंतर या ठिकाणी वेरुंडेवाडी धरण प्रकल्प मला वाटतं ह्या देशामधला हा दुसरा प्रकल्प असावा असं मला वाटतं. कारण सुंदर मोठं धरण या ठिकाणी होतं आणि धरणाच्या कडेला हे आमचं चंडिका वाघजाई मातेचं मंदिर आहे. खरोखरच पर्यटन क्षेत्र होणार आहे. हे तुम्हाला काही कालावधीत कळणार आहे. पण त्याच्या आधी सुद्धा येऊन या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घ्या आणि तुमची मनोभावे सेवा करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं मी आमच्या गावाच्या वतीने तुम्हाला हात जोडून सांगतो. चंडिका मातेचा, चंडिका मातेचा, वाघजाई मातेचा, वाघजाई मातेचा, वाघजाई मातेचा. शिव हर हर, शिव हर हर, शिव हर हर. नमस्कार. कधी नाही तरी पण आम्हाला या चांगल्या ठिकाणी बोलण्याची आम्हाला संधी मिळते. त्यामुळे सुद्धा आम्ही शिरोली ग्रामस्थांचे तसेच उमरोली ग्रामस्थांचे, देवगिरी ग्रामस्थांचे आणि आमच्या आंबेरे ग्रामस्थांचे अतिशय आम्ही आभारी आहोत आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. प्रत्यक्ष मी सांगतो असं मला भास झाला आणि प्रत्यक्ष सर्वजण अनुभव घेत असतील की आई चंडिका आणि आई वाघजाई इथे प्रत्यक्ष इथे हजर आहेत असं मला भास होतोय आणि ते खरोखर खरं असेल असं मला नक्की वाटतंय. आणि हा अतिशय पवित्र पहिल्यांदाच म्हणलं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा त्या आईचा उत्सव चालू आहे. हा त्या आईचा उत्सव चालू आहे का तर सर्व मंगल मांगल्य आहे. सर्व मंगल चाललेलं आहे. सर्व छान चाललेलं आहे. आणि हा त्या देवाचा उत्सव असल्यामुळे जरी आमचं सत्य आहे काही चुकलं देवी आमच्या हातून काय कमी जास्त झालं तुझं हे नारायणीचं रूप आहे. तुझं हे नारायणी आहेस तू म्हणजे त्या रूपामध्ये तू आहेस आणि तुला आम्ही शतशः प्रणाम करतो. तुझ्या आम्ही चरणाशी येतो आणि तू अतिशय निर्मळ अशा मनाने आम्हाला तुला आम्ही नमस्कार केल्या आम्हाला तू माफ करते. म्हणजे किती तू दयावान आहेस हे याच्यामधून आपल्याला दिसून येते. आणि मी एवढंच सांगेन की हा अतिशय धार्मिक सोहळा संपन्न होत आहे आणि तो झाल्यानंतर सर्व देणगीदारांनी आपल्याला मदत केलेली आहे. सर्व भाविकांनी मदत केलेली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मदत केलेली आहे. आपल्या गावातील सर्व देणगीदार असतील ग्रामस्थ असतील त्यांना सुद्धा लाख धन्यवाद आपण दिले पाहिजेत. कारण त्यांनी श्रम केले. काय केले त्यांनी श्रम केलेले आहे. त्यांनी आपल्या खिशामधून सुद्धा आपले आर्थिक नियोजन बाजूला ठेवून भरपूर पैसे दिलेले आहेत. तर असं हा कार्यक्रम आहे. आणि हा जो धार्मिक कार्यक्रम सोहळा संपन्न असतेवेळी मी असं मला वाटतंय की याच्या नंतरची पायरी कुठची असेल तर याचा आपण पावित्र्य आपण राखतोच. कारण हे आपण आपले शिरोली ग्रामस्थ असू दे, देवगिरी ग्रामस्थ असू दे, उमरोली ग्रामस्थ असू दे आणि आंबेरे ग्रामस्थ असू दे की देवाचं आपण पावित्र्य राखतो आणि हे आपण राखलं पाहिजे ह्याच्यानंतर असं मला वाटतं. आणि याच्यानंतर आपण सामाजिक उपक्रम याच्यानंतर आपण आपल्याला स्थैर्यता लाभल्यानंतर आईच्या आशीर्वादाने आपण सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम आपण घेतले पाहिजेत. सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक उपक्रम आपण घेतले पाहिजेत का तर आपल्याला गुरुतुल्य अशी माणसं भेटलेली आहे. त्यांचं मार्गदर्शन आहे. ते कधी मोठेपणा घेत नाही पण त्यांचं काम बोलत असतं नेहमी आणि आपल्याला माहिती आहे. तर
असं हे आजच्या सुंदर सोहळ्याच्या शेवटी मी एकच फक्त विनंती करतो, आई चरणी गाराणं घालतो की आई, तुझा हा जो उत्सव चालू आहे तर तुझ्या या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी इथे जे भाविक आलेले आहेत, भक्तगण आलेले आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, जे ते इथून ते मुंबईला राहू दे, पुण्याला राहू दे, नाहीतर जगाच्या पाठीवर कुठेही राहू दे, तरी तू त्यांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव, असा मी देवी चरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला इथे आमच्या आंबेरे ग्रामस्थांचा इथे जो यथोचित सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी आपले अत्यंत आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी लाख लाख शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे आपण पार पाडला त्याबद्दल आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आणि आपले आभार मानून इथेच मी थांबतो. जय हिंद. गावचे शिरवली गावच्या ग्रामदेवता माता आई चंडिका वाघजाई देवतेच्या वास्तूचा जीर्णोद्धार आणि त्या देवतेंच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना या कार्यक्रमासाठी कालपासून गावातील सर्व सन्माननीय मंडळी, त्याचप्रमाणे सर्व मुंबईकर मंडळी, त्याचप्रमाणे सगळ्या गावच्या माहेरवसनी आणि लहान थोर बंधू आपण सर्वजण या 2 दिवसाच्या या आई ग्रामदेवता मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या या सोहळ्यामध्ये तन मन धन अर्पण आपण सर्वजण संमिलित आहात. आणि आज या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करून आम्ही या आई ग्रामदेवता मातेच्या जीर्णोद्धार सोहळ्यात सहभागी होण्याची आपण आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. खरं तर मी म्हणेन की संत महात्मे म्हणतात, इवले से रूप आवे येले दारी, त्याचा वेलो झाडू मारल्याशिवाय नाही. कृपा सगळ्यांनी दक्षता घ्यायची. त्याचा वेलो झाडू मारल्याशिवाय खाली बसायचं नाही. गणावरी मोगरा फुलला फुले वेची ताची बहरू कळी असे आला. बंधूनो, ज्या वेळेला आपण एखादं आपल्या घरासमोर, एखाद्या आपल्या बंगल्यासमोर एखादं लावतो आणि एखादं रोप ज्या वेळेला लावतो, परंतु ते जर रोप लावलं आणि आपण त्याच्याकडे पाहिलंच नाही तर त्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये होऊ शकणार नाही. तद्वत आज या शिरवली गावामध्ये आपण जर पाहिलं तर आपले जे आदरणीय पूर्वज ज्या वेळेला या गावच्या प्रत्येक गावची ग्रामरचना झाली आणि त्यावेळेला योग्य ठिकाणी योग्य देवतेची स्थापना करून त्या ठिकाणी त्या देवदेवतांची पूजा अर्चा करावी अशा पद्धतीचं पूर्वजांनी नियोजन केलं. आणि हे पूर्वजांनी नियोजन करत असताना यापुढे तशाच पद्धतीनं या देवतेचे सोहळे कार्यक्रम साजरे होत राहोत यासाठी जसं त्या वृक्षाला वाढवण्यासाठी पाणी घालावं लागलं, तशाच पद्धतीनं या शिरवली गावामध्ये त्या थोर महात्म्यांनी, त्या वडीलधाऱ्या मंडळींनी आदरणीय तांबे सरांच्या रूपामध्ये एक चांगल्या पद्धतीचं पुढं त्यांची टीम चांगल्या पद्धतीची तयार करून या गावामध्ये चांगल्या विषयासाठी एक चांगलं कुंपण सर्वांना बरोबर एकत्रित घेऊन पुढे वाटचाल व्हावी अशा पद्धतीची रचना त्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादानं निर्माण झाली. आणि आज ही सर्व आदरणीय सर आणि त्यांची टीम चांगल्या पद्धतीनं जसं कुंपण हवं तशाच पद्धतीचं कुंपण तयार करून सर्वांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीने हे गाव चांगल्या मार्गावर अग्रक्रम पुढे करत चाललेलं आहे. आणि खरोखर या ठिकाणी हा आनंद सोहळा पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आमचा आनंद भरपूर द्विगुणित झाल्यासारखा झालेला आहे. कारण बंधूनो, हे सर्व आपलं काहीच नाहीये, आपण फक्त निमित्त आहोत आणि हे सर्व त्या परमेश्वराचंच आहे. आणि म्हणूनच कवीनं म्हटलेलं आहे, अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता,
नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे, तुझीच सेते सागर डोंगर, फळे फुले पाखरे. अनेक नावे तुला तुझे रे, दाही दिशाना घर, आणि करीशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. बंधूंनो, आपलं काही नाहीये, हे सर्व आहे परमेश्वराचं आहे. आपल्याकडे जे आलेलं आहे ते सुद्धा परमेश्वरानंच दिलेलं आहे, आणि परमेश्वरानं आपल्याला दिले म्हणून आपण त्याच्या अशा या जीर्णोद्धार सोहळ्यामध्ये, अनेक विविध सोहळ्यामध्ये त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतो, सण साजरे करत असतो, देवतेंचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो. आणि त्या सण उत्सवानिमित्तानं आपण एकमेकांना भेटत राहत असतो. हे सर्वात महान गोष्ट आहे. आणि आपण आम्हा सर्व उपस्थित मंडळींना या ठिकाणी निमंत्रित केलं, आम्हा सर्वांचा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आयोजकांचे आभार मानतो. आणि अशाच सोहळ्यामध्ये आम्हाला वेळोवेळी संधी उपलब्ध करून आपण देता, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.